तर उद्या आहे माघ पौर्णिमा. तर माघ पौर्णिमा विशेष उंबरठ्यावर ठेवा ही एक वस्तू. आयुष्याचं सोनं होईल, कुटुंब मुलांची प्रगती होईल. तर नमस्कार मित्रांनो, उद्या आहे माघ पौर्णिमा. खूपच पवित्र, शक्तिशाली आणि पुण्यदायी दिवस. असं म्हणतात की माघ पौर्णिमेच्या रात्री केवळ एक छोटासा उपाय संपूर्ण आयुष्याची दिशा बदलू शकतो. आज मी तुम्हाला सांगणार आहे उंबरठ्यावर ठेवायची फक्त ही एक वस्तू, ज्यामुळे घरात सुख शांती येते, मुलांची बुद्धी वाढते आणि प्रगती वाढते. नकारात्मकता दूर होते, लक्ष्मी कृपा कायम राहते. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. मित्रांनो, माघ महिन्यातल्या देवांचा महिना मानला जातो. या पौर्णिमेला गंगा स्नान, दीपदान, मंत्रजप याला फार मोठं पुण्य मिळतं. विशेष म्हणजे रात्री उंबरठ्यावर केलेला उपाय थेट घराच्या भाग्यावर परिणाम करतो. कारण उंबरठा म्हणजे घरात येणाऱ्या ऊर्जेचं द्वार. उंबरठ्यावर ठेवायची कोणती वस्तू? आता ऐका सगळ्यात महत्वाची गोष्ट. उंबरठ्यावर ठेवायची वस्तू आहे पिवळ्या हळदीचा अखंड हळकुंड. तर ह्या हळकुंडाने काय होतं? हळदी, लक्ष्मी, विष्णू आणि मंगल ऊर्जा. पिवळा रंग ज्ञान, प्रगती, समृद्धी. मुलांच्या अभ्यासासाठी फार शुभ. घरातील भांडणं, अडथळे कमी होतात. उपाय कसा करायचा? माघ पौर्णिमेच्या दिवशी संध्याकाळी 7 ते 9 च्या दरम्यान हा उपाय करायचा आहे. घर स्वच्छ करा आणि उंबरठा पाण्याने पुसा. एक हळकुंड घ्यायचा आहे. त्यावर थोडे हळदी-कुंकू, अक्षता म्हणजे थोडे तांदूळ. मनात प्रार्थना करा, माझ्या मुलांवर, माझ्या कुटुंबावर, आमच्या घरावर लक्ष्मी कृपा सदैव राहो. ही हळकुंड मुख्य दाराच्या आतल्या बाजूला उंबरठ्यावर ठेवायची आहे. ठेवल्यानंतर घरात शांतता जाणवेल, मुलांच्या अभ्यासात मन लागेल आणि आपल्याला तिथे एक छोटासा दिवा लावायचा आहे. आणि हे शब्द म्हणा, हा मंत्र म्हणायचा आहे, ओम श्री महालक्ष्मी नमो नमः. हे मंत्र 11 वेळा म्हणायचं आहे. अडकलेली कामं हळूहळू मार्गी लागतील. अचानक चांगल्या संधी येऊ लागतील. ही हळकुंड पुढच्या अमावास्येपर्यंत नंतर ती नदीच्या पाण्यात विसर्जित करायची आहे. त्यानंतर मित्रांनो श्रद्धा, सकारात्मक विचार, चमत्कार हा उपाय मनापासून करा. घरात बदल स्वतः अनुभवू शकता. तर जर माहिती उपयुक्त वाटली असेल, व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद. आपल्या कुटुंबासोबत शेअर सुद्धा नक्की करा. भेटूया पुढच्या अशा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. असेच व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटतील. तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला मिळतील. तर धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.